नाना पटोले यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्रात महिला आणि मुली सुरक्षित नसल्याचा आरोप केला। वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले। सरकारने तात्काळ कठोर पावले उचलून सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी अशी मागणी त्यांनी केली। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे। आता या आरोपांवर सरकार काय प्रतिक्रिया देते आणि पुढील उपाययोजना काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आम्ही अनेकदा सांगितलं की राज्यात गृह खात्याचा कुठलाही दबदबा राहिलेला नाही। पोलीस प्रशासन वाऱ्यावर आहे आणि जनतासुद्धा वाऱ्यावर आहे, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळे मंत्र्यांच्या आणि सत्ता पक्षाच्याच लोकांच्या मागं पोलिसांनी लक्ष द्यायचं आहे, जनतेकडे लक्ष द्यायचं नाही आहे। आणि तो माज आपण आलेला आहे सरकारचा, तो आज महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित नाही अशा पद्धतीचं चित्र, महिला सुरक्षित नाही अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे।